नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत। तुम्हाला माहितीच आहे, आपण आपल्या YouTube चॅनलवर एक पेपर सिरीज स्टार्ट केली आहे। त्यामध्ये आपण पोलीस भरतीमध्ये मागील वर्षी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेत आहोत। सर्वात आधी आपण मीरा भाईंदर हा पेपर घेतला आहे। मीरा भाईंदर मध्ये एक प्रश्न सर्वात अवघड होता, जो की बाकी कोणीच एक्सप्लेन नाही केलाय। सर्वात आधी आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया। y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y वर्ग भागिले y अधिक 4 ही एक बहुपदी आहे आणि त्याला y अधिक 4 याने भाग द्यायचा आहे। ठीक आहे, मग आपल्याला भागाकार आणि बाकी या दोन्ही गोष्टी विचारल्या आहे। मग सर्वात आधी काय करायचं, y चा चौथा घात आहे। ठीक आहे, y चा चौथा घात, y चा घन, y चा वर्ग आणि नंतर y अशा स्वरूपात मी सर्व संख्या लिहून घेईल। पण इथे तुम्हाला y चा घन दिसतोय का रे? नाही। ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणलं तर उत्तर काय येतं? शून्यच, बरोबर। मग मी जर 3 ला शून्याने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार आहे, किंवा मी x ला जरी शून्याने गुणलं तरी उत्तर शून्यच येणार आहे। ठीक आहे, इथे मला काय हवंय की y चा घन, जो की इथे दिलेला नाहीये। मग आपण काय करूया, y चा घन घेऊन ती संख्या ऍडजस्ट करू। म्हणजेच काय, y चा चौथा घात अधिक मी 0y घन लिहू शकतो का? कारण की मला माहिती आहे शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर काय येतं? शून्यच, बरोबर। मग मी घेतला 0y घन। त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने द्यायचंय। घातांक आधी होता 4, नंतर 3, आता मी घेणार 2 म्हणजेच 10y वर्ग। त्याच्यानंतर अधिक 24y आणि भागिले y अधिक 4। मग आपण याला आता भागाकाराच्या स्वरूपात लिहूया। y चा चौथा घात अधिक 0y घन वजा 10y वर्ग अधिक 24y। ठीक आहे, आणि याला भाग कशाने द्यायचा आहे? y अधिक 4 ने। आता लक्ष द्या, इथे किती आहे? y चा चौथा घात, इथे किती आहे? y। तर मला y चा चौथा घात करण्यासाठी y ला कितीने गुणावं लागेल? y चा घनाने, म्हणजेच माझा y चा चौथा घात कॅन्सल होईल। मग मी इथे किती घेऊ? y चा घन, बरोबर। y घनाने y ला गुणलं तर उत्तर किती येईल रे? y चा चौथा घात। पण पुढे 4 पण दिलेले, मग त्या y घनाने 4 ला पण गुणायचं, अधिकचं अधिक चिन्ह, y घन गुणिले 4 म्हणजेच किती? 4y घन। आणि आपल्याला माहिती यांची काय होते? वजाबाकी। ठीक आहे, वजाबाकी करताना सर्वांचे चिन्ह बदलतात। म्हणजे प्लस y चा चौथा घात होता तो मायनस झाला, प्लस 4y घन आहे तो मायनस झाला। मग y चा चौथा घात मधून y चा चौथा घात गेला 0। इथे किती आहे? 0y घन, तिथून वजा 4y घन गेले तर उत्तर काय येईल आपलं? वजा 4y घन। ठीक आहे, वरतून आता पुढची संख्या घेऊ आपण, पुढची बहुपदी घेऊ, वजा 10y वर्ग। ठीक आहे, आता इथे किती आहे? जर तुमची इथे वजा संख्या, वजा चिन्ह असेल, ठीक आहे, तर आपल्याला इथे वजा चिन्ह द्यायचं। ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर इथे सुरुवातीला वजा चिन्ह असेल तर इथे आपण वजा चिन्ह देऊया। आता इथे y आहे, इथे 4y घन आहे। मग मला y ला 4y घन होण्यासाठी कितीने गुणावं लागेल? तर 4 ने, 4 येण्यासाठी तर 4 ने गुणावंच लागेल। अजून इथे y आहे, इथे y घन आहे, मग मला y चा y घन करण्यासाठी अजून त्याला y वर्गाने गुणावं लागेल, म्हणून मी इथे लिहिले 4y वर्ग। आता आपण गुणाकार करू, वजा 4y वर्ग गुणिले y किती येईल? वजा 4y घन। ठीक आहे, आणि प्लस मायनस आपल्याला माहिती गुणाकारात मायनस होतं, वजा 4y वर्ग गुणिले 4, तर 4 चौक 16 आणि पुढे काय? y वर्ग। आता यांची होते वजाबाकी। वजाबाकी करत असताना सर्व चिन्ह चेंज होतात खालच्या समीकरणाचे। मायनसचं प्लस झालं, इथे पण मायनस होता त्याचं प्लस झालं। आता वजा 4y घन मधून अधिक 4y घन गेले 0। ठीक आहे, आता इथे वजा 10y वर्ग आहे, इथे अधिक 16y वर्ग आहे। मग आपल्याला माहिती आहे दोन्ही संख्यांचे चिन्ह काय वेगळे, बरोबर, एक प्लस एक मायनस। अशा वेळेस आपण काय करतो? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो। 16y वर्ग मधून 10y वर्ग गेले म्हणजेच 6y वर्ग, आणि दोन चिन्ह वेगळे होते त्याच्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या होती आपली प्लस 16y वर्ग, म्हणून आपण येतं अधिक 6y वर्ग दिले। ठीक आहे,
वरतून काय घेतलं आपण अधिक 24y. ठीक आहे. मी काय सांगितलं, जर इथे मायनस असेल तर आपण इथे मायनस घेतो, जर इथे प्लस असेल तर आपण इथे प्लस घेऊया. आता 6y वर्ग, इथे काय माझे y, मला y ला 6y वर्गामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी काय करेल, 6 तर लागेल बरोबर, 6 ने गुणावं लागेल. अजून काय, इथे y आहे, इथे y वर्ग आहे, मग मला y चा y वर्ग होण्यासाठी अजून y ने गुणावं लागेल. मग मी असं म्हणू शकतो का की आता 6y ने y अधिक 4 ला आपण गुणाकार करू. 6y गुणिले y म्हणजेच किती, 6y वर्ग अधिकचं अधिक. आता 6y आणि 4 6 चौक 24y. आता यांची वजाबाकी, इथे प्लसचं मायनस होईल, इथे पण प्लसचं मायनस होईल. 24y मधून 24y गेले 0, 6y वर्ग मधून 6y वर्ग गेले 0, म्हणजे आपली बाकी किती आली रे, 0. ओके. आणि हा आला आपला भागाकार. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं हे उत्तर आलंय y घन वजा 4y वर्ग अधिक 6y. हा आपला आहे भागाकार आणि 0 ही आपली आहे बाकी. ठीक आहे. तुम्हाला हे असंच विचारलं होतं की याचं ऑप्शन काय असेल. आता मला एक सांगा, ही झाली बेसिक मेथड. जसं मी तुम्हाला बोललो होतो की मी बेसिक आणि शॉर्ट ट्रिक ह्या दोन्ही गोष्टी सांगेल. हे असे एक्झाम्पल आहे ना पेपरमध्ये आपला वेळ वाया घालवण्यासाठीच येतात. म्हणजेच काय, हे क्वेश्चन एक तर तुम्हाला सुरुवातीलाच भेटतील, म्हणजे त्यांना माहिती आहे की मुलांचं एकदा माइंड डिस्टर्ब केलं तर मुलांचा सगळा पेपर डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे असे क्वेश्चन एक तर शक्यतो शेवटी सोडवायचे, आणि नाही तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणारच आहे की असे प्रश्न जर आले तर हे कसे सोडवायचे. आता मी इथे काय करेल, हे जे माझं समीकरण होतं, ठीक आहे, पूर्ण एक बहुपदी आहे, तिला y अधिक 4 ने आपण भाग देतोय. मी काय करेल, y ची ना आपण एखादी किंमत घेऊन घ्यायची. मी काय करतो, y बरोबर 1 ही किंमत घेतो आणि तीच आपण सर्व समीकरणामध्ये लिहूया. मग पहिलं समीकरण काय, y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y वर्ग. ठीक आहे. आता y ची किंमत किती होती रे, 1. मग मी y ची किंमत 1 लिहितो. मग 1 चा चौथा घात अधिक 24. ठीक आहे. y ची किंमत 1 टाकली वजा 10 आणि 1 चा वर्ग. 1 चा कितवा घात आहे, चौथा घात. 1 चा चौथा घात 1च असतो. 1 च्या डोक्यावर कोणती संख्या असली तरी उत्तर 1च असतं, विदाऊट 0. म्हणजे जर 0 असेल, 1 च्या डोक्यावर 0 आला तरी पण त्याचं उत्तर 1च येईल. ठीक आहे. अधिक 24 1 24 वजा 1 चा वर्ग 1 आणि 10. आता 24 आणि 1 25. 25 मधून 10 गेली किती, 15. मग माझी ही संख्या किती आली, 15. आता जे आपलं दुसरं समीकरण होतं किती, y अधिक 4, याच्यामध्ये पण आपण y ची किंमत 1 घेऊया. मग 1 अधिक 4 बरोबर किती आले, 5. ठीक आहे. मग आपल्याला काय सांगितलं होतं, या समीकरणाने भाग द्यायचा. मग आता मी काय करेल, 15 ला 5 ने भाग देईल, किती आला, 3. म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजेच काय, तर माझा भागाकार किती आला, 3 आणि बाकी पूर्ण भाग गेला त्याच्यामुळे 0. ठीक आहे. आता इथे जागा नसल्यामुळे हे व्यवस्थित तुम्हाला समजलंय तर वाटलंच तर मी हे पुसतो आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. नाही तर मग इकडे दिसत असेल तर इकडे व्यवस्थित बघा. थोडं आता माझं इकडून मी तिकडे गेले होतो, तिकडून परत इकडे शिफ्ट होतोय. ठीक आहे. जे आपलं उत्तर आलं होतं ते आपण टॅली करू. मग एकच ऑप्शन होता तुमचा, काय, y चा घन वजा 4y वर्ग अधिक 6y. हा जो आपला भागाकार आला होता, y चा घन वजा 4y वर्ग अधिक 6y. ठीक आहे. हा जो आपला भागाकार आला होता, याच्यामध्ये मी काय सांगितलं, y ची किंमत 1 बघा. ठीक आहे. टाकून y ची किंमत 1 म्हणजे 1 चा घन वजा 4 1 चा वर्ग अधिक 6 आणि इथे 1. मग 1 चा घन 1च वजा 4 1 चा वर्ग 1च आणि 6 1 6. 6 आणि 1 किती रे, 7 वजा 4 बरोबर किती आले, 3. ठीक आहे. आणि तुमची बाकी किती आहे, 0. म्हणजेच जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण y ची किंमत 1 घेतली, तुमचा भागाकार आला 3 आणि बाकी आली 0. हेच मी जे बेसिकने केलं तिथे मी माझ्या उत्तरामध्ये पण तीच किंमत टाकून बघितली, तिथं आला
भागाकार 3 आणि बाकी आली 0. आणि जे तुम्ही ऑप्शन बघाल, ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच ऑप्शन असं ऑप्शन आहे की त्याची बाकी 0 आहे. म्हणजे तुम्हाला इथे कळून गेलं की भागाकार 3 आला, बाकी 0, बरोबर. म्हणजे पूर्ण भाग गेला. तर आपल्या ऑप्शनमध्ये एकच तसं एक्झाम्पल आहे. आणि जर त्याचा जो भागाकार होता तो जर आपण घेतला, तिथे पण एक वायची किंमत 1 टाकली तरी पण आपलं उत्तर 3 येते. म्हणजे आपलं उत्तर टॅली झालं. ही आहे बेसिक मेथड, ही आहे शॉर्ट ट्रिक. मी तुम्हाला दोन्ही मेथडने व्यवस्थित समजून सांगितलंय. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.